तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर पायपिंग पट्टी येत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे। आणि जेवढ्या माझ्या नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत, कारण यामध्ये आपण 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत। परफेक्ट असे ह्या क्रॉस कपडा आहे आणि आपण आता ह्या पट्ट्या कशा काढतोय ते बघा। आणि जोडताना सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचे आहे, जेणेकरून जी आपण आतून अशी टीप मारतो ती अशी क्रॉस येईल आणि तिथं जाड येणार नाही। याच्यासाठी आपल्याला ही पट्ट्या क्रॉसमध्ये माराव्या लागतात। तर पाहू शकता आपण ह्या क्रॉसमध्ये मारलेल्या आहेत पट्ट्या। परफेक्ट अशा क्रॉसमध्ये पट्ट्या मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण गोट पट्टी जोडतो त्यावेळेस तिथं जाड येणार नाही। याच्यासाठी ह्या क्रॉसमध्ये जोडावं लागतात। आणि ज्या नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांना थोडंसं नवीन माहीत नसतं कसं जोडायचं, तर आपण हे टेन्शन बदलून घेतलेलं आहे आणि हा दोरा आपण आतमध्ये टाकून पायपिंग बनवणार आहोत। परफेक्ट अशी पायपिंग आहे आणि खूप फिनिशिंग। तुम्ही जरी नवीन असाल तरी पण तुम्हाला ही नक्कीच जमेल, कारण आजकाल खूप यूट्यूबवर पण सगळे असे हे छान व्हिडिओ आहेत पायपिंगचे, तर तुम्ही ते एन्जॉय करू शकताय। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण तुम्हाला सगळं जरी ब्लाऊज शिवता आलं आणि जर पायपिंग जमली नाही तर ब्लाऊज अजिबात चांगलं दिसत नाही किंवा फिनिशिंग येत नाही। आता पाहू शकता तुमची पायपिंग पट्टी परफेक्ट आली आहे। हे कसं समजणार, तर समोर जी पायपिंग आहे ती आपली गोल फिरती, तर समजायचा आपला कपडा एकदम परफेक्ट असा हा क्रॉस झालेला आहे आणि पायपिंग आपली एकदम गोल आकारणी आणि गोल गळ्याला व्यवस्थित बसणारी पायपिंग आपली तयार झालेली आहे। तर आपण हे जे दोरा आहे तो असा सरकून घ्यायचा, म्हणजे कुठे जर दोरा अडकलेला असेल तर तो दोरा परफेक्ट असा निघून जातो। आणि हे जो साईडचा जो कपडा आहे तो आपण असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा, म्हणजे ज्यावेळेस आपण पट्टी लावतो तर ती पट्टी लावताना कपडा जास्तीचा बाहेर निघत नाही किंवा छोटा मोठा दिसत नाही, तर यासाठी हा कपडा आपण कट करून टाकलेला आहे। आता पाहू शकता आपण हे शोल्डर जोडून घेणार आहोत। व्यवस्थित पाहू शकता आपण हे शोल्डर कसं जोडून घेतलेलं आहे, कारण असं जर शोल्डर तुमचं आलं काजबटन पट्टी मागचं पाठीपर्यंत बरोबर काजबटन पट्टी शोल्डर गळा, तर ब्लाऊज तुमचं कधीच उतरणार नाही। ही ब्लाऊजची ही पद्धत आहे फिटिंगची, कारण परफेक्ट फिटिंग देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप परिश्रम घ्यावं लागतात, तरच तुम्हाला फिनिशिंग येते। तर तुम्ही रोज नवीन ज्या ताई आहेत त्यांनी रोज 2-3 ब्लाऊज तरी शिवायलाच पाहिजे, म्हणजे तुमचं 2-3 महिन्यामध्ये परफेक्ट असं हे शिवण तयार होतं, हात साफ होतो आणि तुमचा बिझनेस ग्रो व्हायला सुरुवात होती। तर तुम्ही नक्की ट्राय करत चला, कारण जेवढी तुम्ही मेहनत घ्याल तेवढं तुम्हाला फळ यश तुमच्याच बरोबर जवळ येत राहील। तर तुम्ही असे हे ट्राय करत जा। सुंदर अशी आपण पायपिंग पट्टी बनवून घेतलेली आहे, पाहू शकता। आता आपण ही पायपिंग पट्टी समोर आता हे आपण काय करणार आहोत, दुमडून घेणार आहोत। पाहू शकता हे आपण असं दुमडून टाकायचं आहे त्या पट्टीला, म्हणजे ज्यावेळेस आपण पायपिंग पट्टी उलटी करणार आहोत तर ती परफेक्ट अशी दिसणार नाही, ते दोरे वगैरे आहेत ते संपूर्ण आत जाणार आहेत। तर अशा ह्या स्ट्रिक आहेत, तर त्या स्ट्रिक तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमचं जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग टिचिंग व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद जास्तीत जास्त येईल। तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला अशा व्यवस्थित अशा पट्ट्या पायपिंग पट्टी लावून घ्यायची आहे। आणि ज्यावेळेस आपण पायपिंग पट्टी लावतो त्यावेळेस जेवढं अंतर ठेवलेलं आहे तेवढंच अंतर तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचं आहे। आणि जिथं गोल आकार आहे तिथं तुम्हाला थोडंसं पट्टी वळून धरायची आहे, म्हणजे जो गोल आकार आहे तो व्यवस्थित येतो। तर ही अशी आपली पायपिंग पट्टी आपण लावून घेतलेली आहे।
आता आपण काय करणार आहोत, जो आतला जो कपडा आहे एक्स्ट्राचा मार्जिन, ती आपण ही या प्रकारे आपण कट करून टाकायची. म्हणजे काय होईल, आपण ज्यावेळेस जो कपडा असतो आतला, तो कपडा आपला दुमडला जाईल व्यवस्थित आणि जाड वगैरे कुठं दिसणार नाही. पट्टी व्यवस्थित दिसेल, कुठंच जाड वरून दिसणार नाही. त्यासाठी आपली ही आपण मार्जिन आतली कट करून टाकलेली आहे. आणि ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला फिनिशिंग द्यायची आहे. आता आपण टेन्शन हे बदलून घेतलेलं आहे, कारण नॉर्मल फूटनी पायपिंग पट्टी एकदम दाबून दोन्ही साईडनी बसते. त्यासाठी आपण हे नॉर्मल फूट लावलेलं आहे. आणि व्यवस्थित अगोदरच आपल्याला जेवढं अंतर ठेवायचं आहे तेवढं शेवटपर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे तुमची पट्टी जी आहे ती व्यवस्थित बसल्या जाते आणि वरून जी टीप दिसते आपल्याला, ती शिलाई टीप ती एकसारखी दिसते आणि फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. आणि पाहू शकता मी पायपिंग पट्टी कशी ओढत नाही आहे, जसा आकार येतोय तसं मी मशीन फिरवत आहे. तर आपला जो आकार, गोल गळ्याचा जो आकार आहे तो तसाच राहणार आहे आणि परफेक्ट असं हे गोल गळा आपला तयार होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, मेहनत घ्यावी लागते तुमच्यासाठी. तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि शेअर करत राहा, कारण हे खूप छान छान व्हिडिओ आहे. तर नक्की पुढच्या व्हिडिओची आपण तयारी करूया. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.